सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजचा हवामान अंदाज. मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं. विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा. हेवी रेन अलर्ट. काल रविवारी 19 मे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. आता 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान अंदमानमध्ये मान्सून दाखल होताच वातावरण बदललं आहे. आज मंगळवार 20 विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 5व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात. राज्यात 13 जागांसाठी मतदान या दिग्गजांच्या भवितव्यपणाला. सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आज दिनांक 20 मे आणि उद्या 21 मे रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसलीकर यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. IMDने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. मान्सून 10 दिवसात केरळला पोहोचेल. हवामान खात्याने जसा अंदाज दिला होता तसा मान्सून काल अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल केरळच्या दिशेने सुरू होणार आहे. साधारणतः अंदमानमधून येणारे नैऋत्य मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचायला 10 दिवस लागतात. दरम्यान मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.